सर्वांना नमस्कार। श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीनं चवळीची भाजी करूयात। तर चवळी ही प्रोटीनयुक्त असते, आपल्या तब्येतीसाठी सुद्धा चांगली असते, मेटाबॉलिझम चांगलं राहतं, वेट लॉससाठी चांगली असते। तर चवळीची भाजी एक वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे। तर चवळी कधी कधी बाजारातून आपल्याला एखाद्या वेळेस कवळी नाही मिळत, थोडीशी निब्बर मिळते, तर त्याच्यावर पर्याय म्हणून मी हे टिप्स घेतलेली आहे। तर आपण चवळी आणायची, त्याची निवडून घ्यायची छानपैकी, शिरा काढायच्या त्याच्या आणि निवडून घ्यायची आणि कुकर ठेवायचं। कुकरमध्ये चवळी म्हणजे एक लोटी किंवा एक तांब्या त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि आपण निवडून घेतलेली चवळी त्याच्यामध्ये टाकायची। एक शिट्टी होऊ द्यायची, जास्त शिट्ट्या जर झाल्या तर भाजीत चव लागणार नाही। तर आपण तेवढं आवर्जून पाहायचं, एकच शिट्टी होऊ द्यायची आणि ती कुकर बंद करायचा। तर पुढे आपण बघूयात। तर आज आपण बनवणार आहेत चवळीच्या शेंगाची भाजी। तर थोडीशी निब्बर होती भाजी, तर त्याच्यासाठी मी एक टिप्स घेतली, त्या भाजीसाठी टिप्स सांगते मी। तर चवळीच्या शेंगा आपण निवडून घेतल्यानंतर आपण कुकरमध्ये लावायचं आणि एक शिट्टी होऊ द्यायची आणि एक शिट्टी झाल्यानंतर ती पुन्हा काढायची, कारण जास्त जर शिट्ट्या झाल्या तर भाजी खूप पीठच होऊन जातं त्याचं, म्हणजे भाजी चव नाही लागत। तर ती काढून घ्यायची आणि आपण त्याच्यामध्ये पुन्हा कढई ठेवायची। त्या कढईमध्ये आपण लसूण वगैरे पेस्ट टाकायची। आता मी नाही टाकली कारण आमच्याकडे आवडत नाही आहे। तर तुमच्याकडे आवडत असेल तर लसूण पेस्ट, लसूण, अद्रक, कांदा, म्हणजे तुमच्याकडे काय काय त्याच्यामध्ये टाकायचे असे मसाले, तर तुम्ही बारीक त्याची पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकू शकता। आणि ही चवळीची आपण एक शिट्टी होऊ दिलेली आहे आणि ती कुकर आपण काढलेला आहे, कुकर काढून घेतलेला आहे आणि कढई ठेवून आपण तेल टाकायचं। त्याच्यामध्ये तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून द्यायचा, मोहरी, जिरा आणि त्याच्यानंतर पेस्ट टाकायची, लसूण पेस्ट। त्याच्यानंतर आपण चवळीच टाकायची आणि थोडंसं एक 2 किंवा 3 मिनटं अशी वाफ येऊ द्यायची, छान परतून घ्यायची छानपैकी, मंद आचेवर ठेवायचं आणि वर आपण ते झाकण ठेवायचं। 2 मिनटात आपली चवळीच्या शेंगाची भाजी तयार होते। आपल्या आवडीनुसार आपण दाण्याचं कूट पण टाकू शकता, मी नाही टाकत दाण्याचं कूट, पण ऑप्शनल विषय आहे। तुम्हाला जर तुमच्या घरी खात असले तर तुम्ही दाण्याचं कूट टाकू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता। तर माझा व्हिडिओ कसा वाटला आणि ही भाजी कशी वाटली रेसिपी, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। तर आज